हॅलो स्टुडंट्स, सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन या टॉपिकमध्ये आपण युकॅरियोटिक सेल हा पार्ट पाहतोय. लास्ट लेक्चरला आपण सायटोप्लाझम स्टडी करत असताना सायटोप्लाझम प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल यांच्यामधला डिफरन्स पाहिला होता की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीज या ॲब्सेंट असतात, तर युकॅरियोटिक सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीज या प्रेझेंट असतात. तर या युकॅरियोटिक सेलमध्ये अशी एक सिस्टीम असते की ज्यांच्यामध्ये ग्रुप ऑफ सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्स असतात की जे त्या सेलचा जो टास्क किंवा एखादं फंक्शन हे कोऑर्डिनेशन मॅनरनी कंप्लीट करत असतात. तर असा जो ग्रुप ऑफ सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल्सचा जो काही ग्रुप आहे ज्याला म्हटलं जातं एंडोमेम्ब्रेन सिस्टीम, आणि या एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मधल्या पहिली सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिल आज आपण स्टार्ट करतोय, ज्याचं नाव आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ही फक्त युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असते, ही ॲब्सेंट असते प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. त्याच्याच सोबत की आपल्या बॉडीमध्ये अशा काही सेल्स आहेत, या सेलमध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ही जी सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीज आहे ती ॲब्सेंट असते. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली पाहत असताना ती नेमकी कुणामध्ये प्रेझेंट आहे, प्लांट सेल, ॲनिमल सेल किंवा ॲनिमल बॉडीमध्ये नेमकं कोणत्या सेलमध्ये ॲब्सेंट आहे हे पाहणं अतिशय गरजेचं आहे, कारण याच्यावरती एखादा ऑब्जेक्टिव्ह नीट सीईटी किंवा बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर पहा, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ही युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असलेली महत्त्वाची सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीज आहे. याचा अर्थ ही प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. तर पहा, ॲनिमल सेलमध्ये अशा काही सेल्स आहेत की ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ओहा आणि त्याच्यानंतर मॅच्युअर आरबीसी याच्यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ही सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली ही ॲब्सेंट असते. इथं लक्षात ठेवायचं आहे, ओहा याचा अर्थ होतो ही एक जर्म सेल आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे एग फॉर्मेशनचं काम करते, की ज्याच्यामध्ये एगचं जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये ही ॲब्सेंट राहत असते. आणि त्याच्यानंतर आहे मॅच्युअर आरबीसी. आता आरबीसी ही एक आपल्या बॉडीमधली अशी सेल आहे की ज्या मॅच्युअर आरबीसी असतात, या मॅच्युअर आरबीसीमध्ये सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीज ह्या काय असतात, ॲब्सेंट असतात, म्हणजेच त्यांचा लॉस झालेला असतो. का? कारण आरबीसीचं मेन फंक्शन आहे की ज्याच्यामध्ये रेस्पिरेटरी जे गॅसेस आहेत यांचं ट्रान्सपोर्टेशन करणं, आणि त्याच्यासाठी त्यांना रेस्पिरेटरी पिगमेंटची गरज लागत असते. त्यामुळे आरबीसीमध्ये जो रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट असतो त्याला म्हटलं जातं हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनला अकोमोडेट करण्यासाठी यांना स्वतःच्या बॉडीमध्येच म्हणजेच सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असलेल्या सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीजला सोडून द्यावं लागतं किंवा त्यांचा लॉस करावा लागतो, आणि त्याच्याऐवजी हिमोग्लोबिन हा रेस्पिरेटरी पिगमेंट त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. त्यामुळे प्रत्येक सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीजमध्ये हे कॉमन असणार आहे की मॅच्युअर आरबीसीमध्ये ही सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली ह्या ॲब्सेंट असणार आहेत. हा पॉईंट आपला क्लिअर झाला. त्यानंतर ॲक्च्युली एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे काय, ही एक मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीज आहे. आता ही तयार कशापासून होते हा पार्ट महत्त्वाचा आहे की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे कॉम्प्लेक्स जे स्ट्रक्चर आहे ते ग्रुपनी तयार झालेलं आहे. या एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये 3 प्रकारचे स्ट्रक्चर प्रेझेन्स असतात की ज्याच्यामध्ये येतं सिस्टरने, व्हेसिकल्स आणि ट्युब्युल्स. हा पॉईंट आपल्याला पुढच्या सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण गोल्गी कॉम्प्लेक्स ही सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली पाहू तेव्हाही हा कन्सेप्ट महत्त्वाचा आहे की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ज्या स्ट्रक्चरपासून तयार झालेला आहे की ज्याच्यामध्ये सिस्टरने हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स असतात की जे ज्यांना म्हटलं जातं प्रोटीन फॉर्मिंग सेल्स असं म्हटलं जातं, आणि या ट्यूब लाईक स्ट्रक्चरवरती रायबोझोम प्रेझेंट असतो. आणि हे जे स्ट्रक्चर असतं हे न्यूक्लियसच्या जवळ असतं किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या नियर द न्यूक्लिअर मेम्ब्रेन असं यांचं लोकेशन आहे. त्यानंतर आहे व्हेसिकल्स की जे ओव्हल शेप असतात किंवा राऊंड शेप असतात. याच्यावरती सुद्धा रायबोझोमची काय असते, अटॅचमेंट असते. यांना सुद्धा प्रोटीन फॉर्मिंग सेल्स असं म्हटलं जातं. या सुद्धा न्यूक्लियसच्या जवळच असतात. त्याच्यानंतर आहे ट्युब्युल्स. ट्युब्युल्स म्हणजे काय आहे, जे ब्रांचिंग स्ट्रक्चर आहे. सिस्टरने हे कसं आहे, यांच्यामध्ये ब्रांचिंग स्ट्रक्चर ॲब्सेंट आहे, ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, म्हणजेच हे अनब्रांच्ड स्ट्रक्चर आहे. तर ट्युब्युल्स मधला हा मेन डिफरन्स आहे की हे ब्रांचिंग स्ट्रक्चर आहे, विदाऊट रायबोझोम आहे, आणि जो सेल मेम्ब्रेनच्या जवळ प्रेझेंट असतो. म्हणजेच एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ज्या स्ट्रक्चर पासून तयार झालेला आहे याच्यामध्ये येतात सिस्टरने, व्हेसिकल्स आणि ट्युब्युल्स. हा आपला पहिला कन्सेप्ट आणि अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलमची आपल्याला लोकेशन पाहिजे. सुरुवात आपण केली की ही सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली कुणामध्ये प्रेझेंट असते, नेमकं कोणत्या सेलमध्ये ॲब्सेंट असते. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ही एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ही सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली कोणत्या स्ट्रक्चरपासून तयार झाली. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की पर्टिक्युलर सेलमध्ये, युकॅरियोटिक सेलमध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं लोकेशन. तर पहा, इथे मी 2 डायग्राम काढलेले आहेत. फर्स्ट जी डायग्राम काढलेली आहे ॲनिमल सेलची आहे. का?
कारण याच्यामध्ये मी फक्त एकच मेम्ब्रेन दाखवलेला आहे आणि सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस दाखवलेला आहे. सेकंड डायग्राम जी काढलेली आहे की ज्याच्यामध्ये 2 बाउंड्रीज काढलेली आहेत. सगळ्यात बाहेरचा जो आहे तो सेल वॉल आहे, त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेन आहे. सेंट्रली प्लेस्ड लार्ज व्हॅक्युअल दाखवलेला आहे. याचा अर्थ ही काय आहे, प्लांट सेल आहे, ही ॲनिमल सेल आहे. ह्या दोन्ही डायग्रामवरून आपल्या लक्षात काय येतं, लोकेशन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर पहा, ॲनिमल सेलमध्ये किंवा प्लांट सेलमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं जे लोकेशन आहे ते काय आहे, तर सिस्टर्ने, वेसिकल्स आणि ट्युब्युल्स या स्ट्रक्चर फॉर्ममध्ये तयार होत असताना एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा वन एंड अटॅचेस टू द न्यूक्लियर एनव्हलप अँड अदर एंड अटॅचेस टू द सेल मेम्ब्रेन. याचा अर्थ असा होतो की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा एक जो काही एंड पार्ट आहे किंवा असा एक पार्ट की जो न्यूक्लियर एनव्हलप म्हणजेच न्यूक्लियर मेम्ब्रेनला अटॅच आहे आणि त्याच्यानंतर दुसरा जो टोक आहे किंवा जो एंड आहे याची अटॅचमेंट ही कुणाला आहे, सेल मेम्ब्रेनला आहे. दोन्ही डायग्राममध्ये आपल्याला अशाच पद्धतीने दिसतंय की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम याचा अर्थ न्यूक्लियस आणि सेल मेम्ब्रेन यांच्यामधलं काय आहे, कनेक्शन आहे. या डायग्राममध्ये सुद्धा न्यूक्लियस हा पेरिफेरीला जरी असला तरी न्यूक्लियर रिजन आणि सेल मेम्ब्रेन यांच्यामध्ये अटॅचमेंट थ्रू एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. आता या त्यांच्या लोकेशनवरून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम या सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिजचं एक महत्त्वाचं फंक्शन आहे की काय, की याला सायटोस्केलेटन असंही म्हटलं जातं किंवा की इथे फंक्शन दिलेलं आहे की या त्यांच्या लोकेशनवरून त्यांना म्हटलं जातं इंट्रासेल्युलर सपोर्टिंग फ्रेमवर्क. म्हणजे या इंटरनल सेलमध्ये सपोर्ट देण्याचं काम, कारण एक फ्रेमवर्क तयार करण्याचं काम हे या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं आहे. किंवा या सेलमध्ये प्रेझेंट असलेलं हे एक प्रकारचं स्केलेटल आहे, कारण फ्रेमवर्क तयार करण्याचं काम हे स्केलेटल करत असतं. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असलेल्या स्केलेटनमुळं आपल्या बॉडीला एक शेप आहे. तशाच पद्धतीनं या सेलमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम एक प्रकारचं स्केलेटन म्हणून काम करतं. मग स्केलेटन हे सपोर्टिव्ह इन फंक्शन असतं, त्याच्याचबरोबर एक प्रकारचा शेप देण्याचं काम करतं, म्हणून याला फ्रेमवर्क असं म्हटलं जातं. म्हणजेच इथं फ्रेमवर्क झालं, सपोर्टिंग झालं, पण त्याच्याच सोबत या सेलमध्ये इतर ज्या काही सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिलीज आहेत यांची पोझिशन होल्ड करण्याचं काम किंवा एक परफेक्ट पोझिशन देण्याचं काम हे सुद्धा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असतं. म्हणजे लोकेशनवरून यांचे 2 फंक्शन होतात. त्याच्याचमध्ये सेल ऑर्गॅनिलीजची पोझिशन फिक्स करण्याचं काम किंवा त्यांना प्रॉपर पोझिशनला ठेवण्याचं काम, होल्ड करण्याचं काम हे या सेलमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असतं. तर पहा की आपण आता लोकेशन पाहिले, लोकेशनवरून त्याचे 2 फंक्शन्स पाहिले. त्याच्यानंतर आपण स्टार्ट करतो की या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे 2 टाइप्स आहेत. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे जे टाइप्स आहेत ते कोणत्या बेसिसवरती झालेले आहेत, तर युकॅरियोटिक सेलमध्ये डेन्स पार्टिकल्स की ज्याला म्हटलं जातं रायबोझोम असं म्हटलं जातं, हे सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात आणि हा सुद्धा पार्ट आपण पुढे पाहणार आहोत. पण या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती जर रायबोझोमची जर अटॅचमेंट असेल तर प्रेझेन्स ऑफ रायबोझोम वरून किंवा ॲब्सेन्स ऑफ रायबोझोम वरून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे 2 टाईप होतात. समजा जर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या मेम्ब्रेनवरती रायबोझोम जर ॲब्सेंट असतील तर त्याला म्हटलं जातं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम याचा अर्थ ॲब्सेन्स ऑफ रायबोझोम. रायबोझोम जर प्रेझेंट असतील तर तो सरफेस हा रफ लागत असतो. इथं रायबोझोम हे ॲब्सेंट आहेत म्हणून याला म्हटलं जातं तो सरफेस कसा लागत असतो, स्मूथ लागत असतो, म्हणून याला म्हटलं जातं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि जर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती रायबोझोमची जर अटॅचमेंट होत असेल तर सरफेस हा रफ, त्या सरफेसला अपीअरन्स येत असतो रफ, म्हणून याला म्हटलं जातं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे टाईप समजले, लोकेशन समजलं, स्ट्रक्चर समजलं, त्याच्यानंतर टाईप समजले. आता हे जे मेम्ब्रेनस स्ट्रक्चर आहे म्हणजे इतर ट्युब्युल्स दाखवलेले आहेत, वेसिकल्स दाखवलेले आहेत किंवा लॅमिनी दाखवलेले आहेत, सेस्टर्ने, वेसिकल्स आणि ट्युब्युल्स दाखवलेले आहेत. आता ह्या ट्युब्युलमध्ये किंवा वेसिकलमध्ये किंवा या सिस्टर्नेमध्ये एक प्रकारचा कॅव्हिटी आहे ज्याला ल्युमेन असं म्हटलं जातं. जेव्हा सायटोप्लाझम या ल्युमेनमध्ये प्रेझेंट असतो तेव्हा त्या ल्युमेनला म्हटलं जातं किंवा त्या सायटोप्लाझमला म्हटलं जातं ल्युमिनल सायटोप्लाझम असं म्हटलं जातं. त्या सायटोप्लाझमला म्हटलं जातं लॅमिनल सायटोप्लाझम. आणि जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा जो काही कॅव्हिटी किंवा गॅप किंवा ज्याला आपण स्पेस असं म्हणतो इंटरनल, हा सोडून बाहेरच्या बाजूला जो सायटोप्लाझम प्रेझेंट असतो ज्याला म्हटलं जातं नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सायटोप्लाझमचे 2 टाईप तयार करतो. ॲक्च्युअली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा कुठं प्रेझेंट असतो तर त्याची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ही एंडोप्लाझममध्ये असते. म्हणजेच
जो सायटोप्लाझम न्यूक्लियसच्या जवळ असतो त्याला एंडोप्लाझम असं म्हटलं जातं. मग हा जे स्ट्रक्चर आहे सिस्टर्न, वेसिकल्स आणि ट्युब्युल्स, याच्यामुळं या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये एक प्रकारचा ल्युमेन, ज्याला आपण काय म्हणतो एम्प्टी स्पेस, तयार होते. आणि याच्यामध्ये सुद्धा फ्लुइड प्रेझेंट असतं, म्हणजेच सायटोप्लाझम प्रेझेंट असतो. म्हणजेच या स्ट्रक्चरवरून सायटोप्लाझमचे दोन पार्ट होतात. लॅमिनर सायटोप्लाझम जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या ल्युमेनमध्ये प्रेझेंट असतो, आणि जो बाहेरच्या बाजूला असतो, की बाहेरच्या बाजूला जो प्रेझेंट असतो ज्याला म्हटलं जातं नॉन लॅमिनर सायटोप्लाझम. म्हणजेच सायटोप्लाझमचे दोन प्रकारे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, हाही पार्ट आपल्याला समजलेला आहे. त्याच्यानंतर टाईप स्टडी स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आपल्याला करायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला या रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे जे काही जनरल फंक्शन्स आहेत ते समजून घ्यायचं आहे. पहिलं फंक्शन आपण सांगितलं की हा एक सपोर्टिंग फ्रेमवर्क आहे. हे एक प्रकारचं सायटोस्केलेटन, सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असलेलं स्केलेटन, म्हणून याला सायटोस्केलेटन म्हणून काम करतो. ऍक्च्युली ते सायटोस्केलेटन नाही, पण तशा पद्धतीचं काम करत असतो. त्या सेलला एक सपोर्ट देण्याचं काम करत असतो. त्याच्याच बरोबर सेल ऑर्गॅनिलीची पोझिशन होल्ड करण्याचं काम करतो. त्याच्याच सोबत इन जनरल आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे जे ज्याला आपण म्हणतो जनरल फंक्शन्स असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये येतं की या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं जे फंक्शन्स आहे त्याच्यामध्ये येतं प्रायमरी लायझोझोम फॉर्मेशन. आता हा जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला जेव्हा आपण लायझोझोम ही सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली पाहणार आहोत तेव्हा आपल्याला लक्षात येईल की लायझोझोम कसा तयार होतो. तर या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पासून प्रायमरी लायझोझोम तयार होतो. हा मी इथं जनरल म्हणून मध्ये का सांगते, कारण सायटोप्लाझम शिकत असताना आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टीम सांगितलेली आहे, आणि या एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये गोल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि लायझोझोम, पेरॉक्झिझोम या सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीज आहेत असं सांगितलं होतं. म्हणजे हे कोऑर्डिनेशन मॅनरनी काम करतात. हे कसं ते आता लक्षात येईल. काय, कारण या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ह्या लायझोझोमच्या फॉर्मेशनसाठी मदत करणार आहेत. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ह्या इतर सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीचं मेम्ब्रेन फॉर्मेशनचंही काम करणार आहेत. पुढे जाऊन आपल्याला लक्षात येणार आहे की गोल्गी कॉम्प्लेक्स ही सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली पाहत असताना एंडोप्लाझमिक एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं ज्याला आपण कॉन्ट्रीब्युशन असं म्हणू, की हा पार्टी आपल्या लक्षात येणार आहे. म्हणजे एक सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली दुसऱ्या सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीच्या स्ट्रक्चरसाठी, फंक्शनसाठी सुद्धा काम करते. याला म्हटलं जातं कोऑर्डिनेशन मॅनरने हे काय करत असतात, काम करत असतात. म्हणूनच याला एंडोमेम्ब्रेन सिस्टीम असं म्हटलं जातं. म्हणजे जनरल फंक्शन मध्ये येतं की फॉर्मेशन ऑफ लायझोझोम, त्यानंतर इतर सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीच्या मेम्ब्रेनसाठी काम करतात. म्हणून फंक्शन लिहिलेलं आहे की फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन ऑफ सेल, की ज्याच्यामध्ये येतं न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लियस ही युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असलेली, मग ती प्लांट सेल असेल किंवा अॅनिमल सेल असेल, ही सगळ्यात मोठी सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीज आहे. आणि या न्यूक्लियरमध्ये न्यूक्लियसवरती न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. तर या न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या फॉर्मेशनसाठी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे काम करत असतं. म्हणजेच इन जनरल फंक्शन काय आलं की इतर सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीजच्या सेल मेम्ब्रेन फॉर्मेशनसाठी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे काम करतं. त्यानंतर पुढचं फंक्शन आहे की जर तुम्हाला सेल डिव्हिजन हा टॉपिक झाला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रोफेज, मेटाफेज आणि टिलोफेज हा पॉइंट हे तुमचे पाहून झालेले असतील. तर याच्यामध्ये हे जे न्यूक्लियर एन्व्हलपचं जे फॉर्मेशन आहे हे टिलोफेज मध्ये होतं. हाही पॉईंट तुम्ही क्लिअर केला असेल. इथे मी वेगळ्या चॉकनं लिहिलेलं आहे, कारण हे काय व्हावं की तुमच्या लक्षात इझिली राहावं, कारण त्या टॉपिकमध्येही तसा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि या टॉपिकमध्ये सुद्धा. त्याच्यानंतर आहे सेल डिव्हिजन पाहत असताना तुम्ही ॲनिमल सेल आणि प्लांट सेल यांच्यामध्ये डिफरन्स पाहिला असेल की प्लांट सेलमध्ये सेल डिव्हिजन म्हणजेच मायटोसिस होत असताना की जे सेल प्लेट फॉर्मेशन थ्रू होत असतं, आणि ॲनिमल सेलमध्ये ते सेल फरो फॉर्मेशनमध्ये होत असतं. मग जेव्हा प्लांट सेलमध्ये सेल डिव्हिजन प्रोसेस होत असते तेव्हा सेल प्लेट फॉर्मेशनचं काम हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करत असतात. हा पॉईंट अतिशय बोल्ड करून लक्षात ठेवायचा आहे की आपल्याला सेल प्लेट फॉर्मेशनसाठी तुम्हाला परत आपलं जेव्हा कॉलेज चालू होईल तेव्हा आपण या पार्टवरती जेव्हा रिव्हिजन घेऊ किंवा तुम्हाला क्वेश्चन आन्सर सेशन आपण स्टार्ट करू तेव्हा आपल्याला हे लक्षात राहिलं पाहिजे. किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे एका टॉपिकचं कनेक्शन दुसऱ्या टॉपिकशी आपल्याला लावता आलं पाहिजे, तरच आपल्याला या विषयामध्ये काय आहे म्हणजे हा विषय शिकत असताना आपल्याला काय होत आहे, सगळे कन्सेप्ट क्लिअर होत आहे किंवा एक प्रकारची ज्याला आपण म्हणतो की मजा येत आहे की एका टॉपिकचं दुसऱ्या टॉपिकशी आपल्याला कनेक्शन लावता येतं. याचा अर्थ हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित समजत आहे, हे इथं काय होतं म्हणजे क्लिअर होतं. सेल प्लेट फॉर्मेशन हे काम कोणाचं आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, किंवा या कामासाठी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे मदत करतं
की जे प्लांट सेलमध्ये सेल डिव्हिजन प्रोसेसमध्ये ही प्लेट तयार होत असते. हे झाले इन जनरल फंक्शन, की ज्याच्यामध्ये मी सांगितलं की सेल मेम्ब्रेन फॉर्मेशन ही इतर सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीसाठी, त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आलं, त्याच्यानंतर लायझोझोम, प्रायमरी लायझोझोमचं फॉर्मेशन, सेल प्लेट फॉर्मेशन, त्याच्याच सोबत ज्याला आपण म्हणतो बायोसिंथेसिस ऑफ मॉलिक्युल्स, याच्यामध्ये ग्लायकोजन स्टोरेजसाठी आता ग्लायकोजनचं स्टोरेज हे लिव्हर सेलमध्ये होत असतं, तर या ग्लायकोजन स्टोरेजसाठी सुद्धा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे काम करत असतात किंवा मदत करत असतात. त्याच्याच सोबत इतर सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिजमध्ये जे जेनेटिक मटेरियलचं जे काही डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम आहे, म्हणजे जेनेटिक मटेरियल हे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतं, पण काही सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिज अशा आहेत, फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, ह्या सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनिज आहेत, म्हणजे त्यांचा स्वतःचा असा DNA आहे. म्हणजेच या जेनेटिक मटेरियलचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे न्यूक्लियस पासून इतर सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिजकडे करण्याचं काम सुद्धा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करत असतं. म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे इतके फंक्शन्स आहेत, मी तुम्हाला बरेचसे फंक्शन सांगितलेले आहेत, हे सगळे लक्षात ठेवता आले तरी चालतील, पण किमान फंक्शन्स आपल्याला जे गरजेचे आहेत ते लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आता पुढे हे झाले इन जनरल फंक्शन. त्याच्यानंतर आपल्याला टाईप्सनुसार फंक्शन पाहायचे आहेत, आणि हा जो टाईप आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा अतिशय महत्वाचा आहे, कारण इतर फिजिओलॉजीच्या टॉपिकमध्ये सुद्धा आपल्याला या फंक्शनची गरज पडणार आहे. तर हे लक्षात कसं ठेवायचं? स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम याचा अर्थ रायबोझोमची अटॅचमेंट नाही, किंवा रायबोझोम हे सरफेसवरती, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती ॲब्सेन्स ऑफ रायबोझोम जर असतील तर त्याला म्हणलं जातं स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे कशासाठी काम करतात हे फंक्शन इथे लिहिलेले आहेत. तर याच्यामध्ये पहिलं फंक्शन आहे सिंथेसिस ऑफ लिपिड्स. लिपिड सिंथेसिससाठी स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काम करतात. आता मुळात लिपिड सिंथेसिस ही प्रोसेस ही नेमकी कुठे होते किंवा त्याचं स्टोरेज कुठे होते हे पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपण जेव्हा बायोमॉलिक्युल्स हा टॉपिक पाहणार आहोत तेव्हा ऍक्च्युअली आपल्याला लिपिड म्हणजे काय हा कन्सेप्ट क्लिअर होईल. आता फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे की ज्याच्यामध्ये ट्रायग्लिसराइड फॉर्मेशनसाठी स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे मदत करतं. आणि ही जी प्रोसेस आहे ही ज्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये ज्या काही ॲडिपोसाइट सेल्स आहेत की ज्याच्यामध्ये फॅटचं स्टोरेज होत असतं, की ज्यांना इन्सुलेटर असं सुद्धा म्हटलं जातं, की जे काही फॅटी जे सबस्टन्स आहेत त्याचं डिपॉझिशन हे नेमकं ॲडिपोसाइट सेल्समध्ये होत असतात. म्हणजेच स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे ॲडिपोसाइट सेलमध्ये प्रेझेंट असतात. बरोबर, हा कन्सेप्ट आपला क्लिअर झाला की जे लिपिड सिंथेसिससाठी काम करत असतात. त्याच्याच सोबत इथे मी पॉईंट लिहिलेला नाही की स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अशा काही सेल्स आहेत की ज्या हार्मोन सिक्रेशनचं काम करतात. फॉर एक्झाम्पल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला टेस्टिस हा जो प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे हा टेस्टिस मेल सेक्स हार्मोन सिक्रेट करतो, ज्याला टेस्टेस्टेरोन असं म्हटलं जातं. तर या टेस्टिसमध्ये ज्या काही इंटरस्टेशियल सेल्स आहेत ह्या इंटरस्टेशियल सेलमध्ये स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रेझेंट असतो आणि ज्याचं काम आहे हार्मोन सिक्रेशनचं काम करत असतात. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं फंक्शन आहे, याचा अर्थ काय झाला की टेस्टिस मधल्या इंटरस्टेशियल सेलमध्ये स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रेझेंट असतो. हाही कन्सेप्ट आपला इथं क्लिअर होतो. त्यानंतर दुसरं महत्वाचं फंक्शन आहे डिटॉक्सिफिकेशन. ऍक्च्युअली ही जी प्रोसेस आहे डिटॉक्सिफिकेशन याचा अर्थ टॉक्झिसिटी कमी करण्याचं काम हे लिव्हर सेलमध्ये होत असतं. याचं एक कॉमन एक्झाम्पल सांगते पहा. आपल्या बॉडीमध्ये जो काही नायट्रोजनस मेटाबॉलिक वेस्ट तयार होत असतो तो अमोनिया असतो. हा हायली टॉक्झिक असतो आणि हा टॉक्झिक असल्यामुळं आपल्या इतर सेलला तो डॅमेज करू शकतो. त्यामुळं लिव्हरचं पहिलं फंक्शन राहतं की या अमोनियाचं कन्व्हर्जन युरियामध्ये होतं. हे एक कॉमन एक्झाम्पल आहे बरं का, असे बरेच एक्झाम्पल आपल्याला देता येतील. तर याच्यामध्ये हा जो हायली टॉक्झिक असलेला जो काही अमोनिया याचं कन्व्हर्जन युरियामध्ये केलं जातं. या प्रोसेसला आपण ऑर्निथाइन सायकल असंही म्हणतो किंवा युरिया फॉर्मेशन असंही म्हणतो. तर ही जी प्रोसेस आहे ती लिव्हरमध्ये होते. या अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तर आपल्याला हे फंक्शन लक्षात राहणं सोपं जाईल की याच्यामध्ये येतं डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग्ज किंवा पॉयझन. जे काही आपल्या बॉडीमध्ये पॉयझन घ्यायलाच पाहिजे असं नाही, तर आपण जे काही मेडिसिन घेतो ते जर ड्रग्ज असतील किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या बदलामुळे सुद्धा आपल्या बॉडीमध्ये टॉक्झिक मटेरियल तयार होत असतं, तर त्या मटेरियलची टॉक्झिसिटी कमी करण्याचं काम हे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं आहे आणि ज्या लिव्हर सेलमध्ये प्रेझेंट असतात. याचा अर्थ लिव्हर सेलमध्ये स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम याची संख्या काय असते जास्त असते. फंक्शन काय आहे त्या सेलचं याच्यावरून
काय ठरतं की याच्यामध्ये कोणती सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली प्रेझेंट आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं फंक्शन आहे स्टोरेज ऑफ कॅल्शियम. आपल्याला माहिती आहे की कॅल्शियम हे मसल कॉन्ट्रॅक्शनसाठी काम करत असतात. ऍक्च्युली स्टोरेज ऑफ कॅल्शियम हा जो कन्सेप्ट आहे हा मसल सेलमध्ये येतो. त्यामुळे या मसल सेलमध्ये ज्या काही ज्याला आपण म्हणतो की मसल सेलमधला जो सायटोप्लाझम असतो ज्याला सार्कोप्लाझम असं म्हटलं जातं, आणि या सार्कोप्लाझम मध्ये म्हणजे कोणत्याही मसल सेलची प्रॉपर्टी राहते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. त्याच्यासाठी त्यांना कॅल्शियमची गरज लागत असते आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम या कामासाठी मदत करतं. आता हे झाले फंक्शन की सिंथेसिस ऑफ लिपिड्स, डिटॉक्सिफिकेशन, फॉर्मेशन ऑफ हार्मोन्स किंवा ज्याला आपण म्हणता येईल की स्टोरेज ऑफ कॅल्शियम किंवा मसल कॉन्ट्रॅक्शन, हे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे फंक्शन्स आहेत. या फंक्शनवरून आपल्याला असं लक्षात येतं की नेमकं कोणत्या सेलमध्ये स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमची संख्या जास्त आहे. हार्मोन प्रोडक्शन म्हणजे इंटरस्टेशियल सेल आल्या. त्याच्यानंतर म्हणजे हे फक्त मेलमध्येच होतं असं नाही, तर फिमेलमध्येही होतं की ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन हे हार्मोन आहे. त्याच्यानंतर लिपिड ॲडिपोसाइट सेल्स आल्या, मसल कॉन्ट्रॅक्शन म्हणजे मसल सेल आली, आणि त्याच्यानंतर डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस याचा अर्थ लिव्हर सेल आली. म्हणजे या सेलमध्ये काय आहे, हा स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम याची संख्या ही जास्त आहे. इथं आपला स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा जो कन्सेप्ट आहे तो काय झालेला आहे, क्लिअर झालेला आहे. आता पहा, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे जे स्ट्रक्चर आहे, जनरली आपण सांगितलं की रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे सिस्टर्ने, वेसिकल्स आणि ट्युब्युल्स पासून तयार होतं. पण स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये जे काही स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये लिपिड फॉर्मिंग ज्या सेल्स आहेत म्हणजेच कोणत्या आहेत, ट्युब्युल्स, या स्ट्रक्चर पासून काय होत असतं, तयार होत असतं, आणि जनरली कुठे प्रेझेंट असतं, सेल मेम्ब्रेनच्या जवळ असतं. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम याचा अर्थ की सरफेसवरती रायझोझोमची अटॅचमेंट आहे. म्हणजेच ते जे स्ट्रक्चर आहे हे कशापासून तयार झालं, सिस्टरने आणि वेसिकल्स. मला असं वाटतंय की तुम्हाला हा सगळा कन्सेप्ट क्लिअर होतोय. तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा सिस्टरने आणि वेसिकल्स पासून तयार होतो. हा न्यूक्लिअर एन्व्हलप किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळ आहे. आता आपला लास्ट पार्ट आहे की रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा नेमकं काय काम करतो. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे, जिथं रायबोझोम अटॅच असतो त्या स्ट्रक्चरचं फंक्शन असतं प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा रायबोझोमच्या अटॅचमेंटमुळे प्रोटीन सिंथेसिससाठी काम करत असतो. आता रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नेमकं कोणत्या सेलमध्ये प्रेझेंट आहे, तर पॅन्क्रियाटिक सेल ज्या इन्सुलिनचं सिक्रेशन करतात, प्रोटीन सिंथेसिससाठी हे काम झालं. त्याच्याच सोबत असे काही रायबोझोम जे प्रोटीन फॉर्मेशनचं काम करत असतात आणि ज्यांची अटॅचमेंट ही एंडोप्लाझमिक रेटिक्युलमशी असते, अशा स्ट्रक्चरला म्हटलं जातं सिक्रिटरी प्रोटीन असं म्हटलं जातं. काय सांगितलं मी, रायबोझोम जे प्रोटीन फॉर्मेशनचं काम करतात, रायबोझोम which are responsible for the synthesis of protein which are attached to the endoplasmic reticulums are called as a secretory protein. म्हणजे या टॉपिक वरती आपल्याला डिफाइन द टर्म सिक्रिटरी प्रोटीन असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर हे जे सिक्रिटरी प्रोटीन आहेत काही वेळाने काय करतात, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पासून बाजूला होतात आणि त्यांना एक वेगळं रॅपिंग मिळतं. सेल मेम्ब्रेन मध्ये ते काय होतात, रॅप होतात आणि या रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पासून बाजूला होतात. हे जे स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं ट्रान्सपोर्टिंग वेसिकल असं म्हटलं जातं, किंवा की जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा ट्रान्झिशनल एरिया ते काय करतात, बाजूला सोडतात. असे जे काही ट्रान्सपोर्टिंग वेसिकल्स आहेत ते गोल्गी कॉम्प्लेक्सला जाऊन मिळतात. म्हणजेच एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडून जे मटेरियल जे या वेसिकल्समध्ये स्ट्रक्चरमध्ये स्टोअर आहे ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतात. म्हणजेच रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जसं प्रोटीन सिंथेसिससाठी काम करत असतात, तसंच या रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पासून तयार झालेले जे काही वेसिकल्स आहेत हे मटेरियल ट्रान्सपोर्टेशनमध्ये गोल्गी कॉम्प्लेक्सला मदत करत असतात, किंवा हे मटेरियल गोल्गी कॉम्प्लेक्सकडे पोहोचवण्याचं काम करत असतात. हे कसे तयार झाले, तर जे सिक्रिटरी प्रोटीन आहेत यांनी रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पासून काय झालेले आहेत, कट ऑफ झालेले आहेत आणि त्यांना स्वतःचं असं एक रॅपिंग मिळालेलं आहे. म्हणजेच त्यांच्यावरती एक मेम्ब्रेन तयार झालेले आहे. त्यामुळे ते ट्युब्युलच्या फॉर्ममध्ये असतील किंवा वेसिकलच्या फॉर्ममध्ये असतील आणि जे गोल्गी कॉम्प्लेक्सकडे ट्रान्सपोर्टेशनचं काम करतात. म्हणजेच ट्रान्झिशनल वेसिकल्स हे काय करत असतात, या ट्रान्सपोर्टेशनचं काम करत असतात फ्रॉम एंडोप्लाझमिक रेटिक्युलम टू गोल्गी कॉम्प्लेक्स. म्हणजेच इथं एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचा परत काय आलेला आहे, आपल्याला कन्सर्न आलेला आहे की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि गोल्गी कॉम्प्लेक्स ही कोऑर्डिनेट मॅनरने काय करत असतात, काम करत असतात.
त्याच्यानंतर या रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं आणखी एक फंक्शन आहे की जे महत्वाचं आहे, फॉर्मेशन ऑफ स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला तयार करण्याचं काम हे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता ते कसं, जेव्हा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती रायबोझोमची अटॅचमेंट ही निघून जाईल तेव्हा त्यांचं कन्व्हर्जन हे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बरोबर होईल. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे तयार होईल. म्हणजेच रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं महत्वाचं फंक्शन आहे फॉर्मेशन ऑफ स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इथं आपला मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिझममधला जी पहिली सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली आहे ज्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हटलं होतं, हा पार्ट आपल्या इथं संपलेला आहे. पहा, सुरुवातीला मी याचं स्ट्रक्चर सांगितलं, कोणत्या स्ट्रक्चरमुळे तयार होतं. त्यानंतर मी याचं लोकेशन सांगितलं, लोकेशनवरून सेलला काय फायदा होतो हा कन्सेप्ट क्लिअर केला बरोबर. त्यानंतर प्रोकॅरियोटिक सेल आणि कोणत्या युकॅरियोटिक सेलमध्ये ही ऑर्गॅनिली ॲब्सेंट आहे तो आपण सुरुवातीलाच क्लिअर केलेला आहे. त्यानंतर आपण या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे 2 टाईप पाहिले. 2 टाईप कोणत्या क्रायटेरिया किंवा कोणत्या बेसिसवरती तयार झाले हा कन्सेप्ट क्लिअर केला. आणि त्याच्यानंतर स्पेसिफिक आणि जनरल असे दोन्ही प्रकारचे फंक्शन्स पाहिलेले आहेत बरोबर. इथं आपला एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती आपल्याला असा क्वेश्चन विचारला जातो, याच्यावरती बरेचसे क्वेश्चन विचारला जातो, पण एक कॉमन फंक्शन आहे की बोर्ड एक्झामसाठी कॉमन क्वेश्चन आहे की जो बोर्ड एक्झामसाठी विचारला जाऊ शकतो. राईट द डिफरन्स बिटवीन स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तुम्ही ज्या नोटबुक या विषयासाठी घातल्या असतील तेव्हा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हा क्वेश्चन अटेंड तर करायचंच आहे. त्याच्यासोबत जे काही बोर्डवरती जे रायटिंग आहे, सिस्टरने वेसिकल्स ट्यूब्यूल्स याची डायग्राम आणि त्यानंतर लोकेशनसाठी काढलेल्या ज्या डायग्राम आहेत ह्या स्वतःच्या नोट्स अशा स्वतः तयार करायच्या आहेत. म्हणजे इथं कितीही मोठा कन्सेप्ट असला तर आपल्याला तो काय होणार आहे, अवघड वाटणार नाही, सोपाच वाटणार आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण गोल्गी कॉम्प्लेक्स ही सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिली